नमस्कार, स्वागत सगळ्यांचं. अवतरण तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेलं नाव आहे. मला वाटतं गेल्या काही वर्षांमधलं महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्राचं तसं पाहिलं तर सगळ्यात तरुण रूप आहे अवतरण हे. आणि अशा स्वरूपाचा कॉन्टेंट, अशा स्वरूपाची पुरवणी करायची हे जवळपास मला सगळ्यात पहिल्यांदा 2018 मध्ये असं वाटलं होतं की ज्या पद्धतीचं डिजिटल आणि या सगळ्या माध्यमांमधून ज्या पद्धतीचं कॉन्सेप्च्युअलायझेशन होतं, कॉन्टेंटच्या पातळीवरचे जे काही प्रयोग होतात, तर ते प्रयोग खूप मर्यादित स्वरूपाचे आहेत आणि ते एका विशिष्ट चौकटीत अडकलेत असं मला फार सातत्याने जाणवत होतं. मी माझ्या सहकाऱ्यांशी, तुमच्यातल्या काही लोकांशी जेव्हा वारंवार बोलत होतो तर असं लक्षात येत होतं, म्हणजे तुम्ही अगदी सोपं आता हल्ली तेच उदाहरण सगळ्यांना समजतं म्हणून सांगतो. आपण रील्स बघतो जवळपास सगळेजण सोशल मीडियावर, आणि जवळपास तुम्ही बघितलं तर तो तिथल्या तिथे आणि त्याच विषयांभोवती आणि अनाहूतपणे आलेल्या विषयांभोवती आपण रेंगाळत असतो. आणि कुठल्याही प्रकारचा असा डीप थॉट देता येईल असे काही वेनलाइनर्स आणि खूप मोजकी सोशल मीडिया हँडल जर सोडली तर कुठल्या तरी प्रकारचा एक डीप थॉट देता येईल अशा स्वरूपाचा कॉन्टेंट खूप कमी प्रमाणात तयार होतो. काही वर्तमानपत्र निश्चितपणे सकाळ व्यतिरिक्तही आहेत की जी अशा स्वरूपाचा कॉन्टेंट तयार करता येत अजूनही. पण त्याच्यासाठी त्याच्या बॅकएंडला काम करणारी जी टीम असते त्यांनी जे मुळात काम करायला हवं तर ते काम होत नाही असं मला फार सातत्याने जाणवत होतं. मग आम्ही जे सगळे सकाळमधले आमचे सहकारी आहेत तर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूयात. एक तर महाराष्ट्रातल्या किंवा तुम्ही देश पातळीवरच्या पण वर्तमानपत्रांचा विचार केला तर लेखकांचं सुद्धा एक सर्कल तयार झालंय आणि त्याच सर्कलवरती म्हणजे काय फायनान्सवर लिहायचंय की ही अमुक 4 नावं किंवा हेल्थवर लिहायचंय तर ही 5 नावं, कुठं असं सगळं चौकट झालंय. म्हणजे तुम्ही वर्तमानपत्राचा वरचा मथळा कुठलाही असू दे, जवळपास येऊन जाऊन तुम्ही त्याच एका विशिष्ट सर्कलमध्ये अडकताय असं होतं. त्याचं कारण कुठे आहे हे जर सगळं करून शोधायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की ही जी बॅकएंडला वर्तमानपत्रांमध्ये काम करणारी टीम असते या टीमने सर्वात आधी या विषयांचं चर्वण करायला लागतं. आता काय होतं की बहुतेक सगळीकडे एकच प्रघात आहे की जे काही घडतंय ते दाखवायचं, पण त्या घडणाऱ्या घटनांमागे होणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी जी काही सध्याच्या सगळ्या समाजात ओव्हरऑल दिसते त्या सगळ्या मागे काहीतरी बिंब प्रतिबिंब असतं आणि ते कुठेही येताना दिसत नाही, कारण की कोणाला त्या खोलात जाऊन शिरायचं नाहीये, कोणाला फार विचार करायचा नाही. बहुतेक माध्यमांमधली लोक असं म्हणतात की लोकांना नको आहे, लोकांना फक्त फास्ट न्यूज पाहिजेत किंवा लोकांना खूप पटापट वेगवान सगळ्या ज्या काही घडामोडी असतात त्या बरोबर वाचायच्या असतात, तेवढाच वेळ देतात लोक. पण मला असं सातत्यानं वाटत होतं की तुम्ही जर तसं काहीतरी दर्जेदार द्यायला गेलात तर कदाचित लोक ते एक्सेप्ट करतील. आणि म्हणून हा मी थोडासा धाडसी होता प्रयोग, कारण की अल्टिमेटली एखाद्या वर्तमानपत्रात एखादा नवीन प्रयोग करायचा, त्याचे कमर्शियल्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, कागदांच्या किमतीपासूनचे सगळे. तर नवीन जेव्हा प्रयोग करायचा तर तो प्रयोग सक्सेसफुल झाला पाहिजे, तो कमर्शियली योग्य ठरला पाहिजे. अगदी नाही त्यातून कमर्शियली सक्सेस मिळालं तर किमान विचारांचं बीजारोपण होईल, लोकांपर्यंत विचार पोहोचेल, तो लोकांनी एक्सेप्ट करावा इथपर्यंत ते जायला हवं. या अनुषंगाने आम्ही तयारी करायला सुरुवात केली. आम्ही माझे सगळे जवळपास 6 ते 7 सहकारी आहेत. दर सोमवारी तुम्ही तुमच्याकडे विषय येतात किंवा तुमचे रुटीन जे सगळे लेखक आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे विषय असतात तर आम्ही जवळपास दर सोमवारी 5 तास फक्त अवतरण हा विषय घेऊन बसतो. आणि पहिली आमची पद्धत अशी आहे की जे रुटीन आहे, जे घडतंय नुसतं तर ते पहिले आम्ही बाजूला करतो, कारण की ते सगळेच जडणार आहे. तुमच्याकडे काहीतरी वेगळं असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोही विषय मांडायचा आहे तो विषय अत्यंत सखोल पद्धतीने रिसर्च बेस्ड असावा आणि त्याच्यात कुठल्या तरी संवेदनांशी त्याचं घेणं देणं असावं. तर आपली जी काही ओव्हरऑल सगळी सोशल आपलं जे टेक्स्चर आहे त्या टेक्स्चरशी कुठेतरी त्याची बांधिलकी असावी, हा त्याच्या मागचा सगळ्यात बेसिक हेतू होता. पहिला जो प्रयोग केला आपण, नुसतं अवतरण ही पुरवणी रूपात मर्यादित नाही राहिलं तर अवतरणने काही सक्सेस स्टोरीज सुद्धा तयार केल्या. त्यातली एक सक्सेस स्टोरी माझ्या समोर आहे, गोष्ट पैशा पाण्याची. प्रफुल्ल वानखडे यांचं पुस्तक अवतरणच्या माध्यमातून झालं आणि मराठी पुस्तकांच्या इतिहासातलं सर्वात जास्त प्री बुक झालेलं पुस्तक. आम्ही बातमी पण केली होती, प्रफुल्ल आणि मला भरपूर फोन आले त्यावेळेस की हॅरी पॉटर पेक्षा जास्त मराठी पुस्तकाची नोंदणी होऊ शकते. लोक चेक करत होती की हे खरं आहे का.
पण हे झालं होतं. मला पण सुरुवातीला पहिल्या दिवशी जेव्हा मला वाटतं 1,500 आवृत्ती, 1,000ची आवृत्ती असते मराठी पुस्तकाची, आणि असं कुठलं तरी पुस्तक. तर काय होतं, मला असं खूपदा जेव्हा आम्ही प्रफुल्ल आणि आम्ही जेव्हा सुरुवातीला बोलत होतो, प्रफुल्लच्या ट्विटरवरचे थ्रेड्स मी वाचायचो. विनोदने माझी प्रफुल्ल सोबत ओळख करून दिली आणि मग नंतर लक्षात आलं की हा जे ट्विटरवर लिहितोय ते लोकांना आवडतं आणि तो फायनान्स बद्दल लिहितोय. फायनान्स अशी गोष्ट आहे ना, म्हणजे आता तो माझ्याशी बघापासून सांगतोय त्याच्या मीटिंग्स आणि कसे कॅल्क्युलेशन चेंज करून, खूप गिल्ट फील दिले त्याने मला बघापासून की आजचा सोमवारी दिवस कार्यक्रम का ठेवलाय तुम्ही वगैरे वगैरे. तर हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ना, हे माझ्या डोक्यात जात नाहीत पटकन. पण हे जर कॅल्क्युलेशन्स आणि ही जी सगळी आर्थिक घडामोड असते ती जर गोष्टीच्या माध्यमातून पोहोचवली तर ती लोकांच्या किती चांगल्या समजण्यात येऊ शकते याचं उत्तम उदाहरण गोष्ट पैसा पाण्याची या सदरातून झालं. असे अनेक सदर झाले. रुपालीताई आहेत, रुपालीताईंनी महिलांच्या विषयातले प्रश्न मांडले. समीर आहे आमचा, त्याने ज्या पद्धतीने मानसोपचार आणि इतर सगळे विषय हँडल केले, पालकांचे रिलेटेड विषय हँडल केले. श्यामदादांनी आम्हाला ललित जे काही सफर घडून आणली, इतके वेगवेगळे विषय सांगता येतील. लोकशाही आणि या सगळ्या विषयावर प्रतिभाताईंनी केलेलं लिखाण, सोनालीताई आहे. तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीचा सपोर्ट केला, ज्या पद्धतीचं विचारांचं जर्मन या निमित्ताने झालं, मला सुरुवातीला वाटायचं एक तर इतके लॉंग फॉर्म लेख लिहितील का लोक. एक आम्ही जेव्हा फोन करून विचारायचो की असं लिहायचंय, तर जनरली प्रश्न असतो की हल्ली एक नवीन नियम आहे माध्यमांच्या जगामध्ये की जे काय द्यायचं ते 250 ते 300 शब्दात द्या. त्याच माणसांना आम्ही सांगायचो नाही 1000 शब्दात लिहा. सो तुमचा विचार शेवटपर्यंत पोहोचणं, तुम्हाला काय सांगायचं ते सांगता येणं, ते गोष्टीतून सांगावं, ते रिसर्च मधून सांगावं, आणि अल्टिमेटली काय तर याच्यातून एक जो काही आपण म्हणतो मानवी संवेदनांचा धागा आहे तो शेवटपर्यंत तुटणार नाही. त्याची जी काही मला वाटतं वीण आहे आपल्या समाजाची म्हणून, तर ती कुठल्याही पद्धतीने उसवणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन. कधी कधी खूप हे झालं, म्हणजे जेव्हा अवतरण या विषयाचा दिवाळी अंक काढायचा होता आणि आम्ही दिवाळी अंकासाठी विषय ठरवला हिंदुत्व, आणि सुरुवातीलाच आम्हाला बऱ्यापैकी बॅकस्लॅश झालं. लोक म्हणायला लागले की ह्या विषयाला अलीकडच्या काळात हात घालू नका तुम्ही, हा हँडल होणार नाही विषय. म्हटलं आम्ही हिंदुत्व मांडणार आहोत, पण हिंदुत्व हे फक्त हिंदूंचं नाही, ते भारतीयांचं हिंदुत्व असेल. त्याच्यामध्ये मुस्लिमांचं पण हिंदुत्व आहे, त्याच्यामध्ये बौद्धांचं पण आहे, त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचं पण आहे. आपण भारतीय म्हणून जी काही आपली वीण आहे त्या विषयाला हात घालण्याचा तो प्रयत्न होता, आणि तो पहिलाच प्रयत्न इतका सक्सेसफुल झाला. गेल्या 3 वर्षातल्या अवतरणच्या दिवाळी अंकाला आतापर्यंत जवळपास 8 पुरस्कार मिळाले. सो एकंदरीत ही सगळी जी विचारांची वीण आहे ती कधीतरी आम्हाला खूप दिवसांपासून आमची ही इच्छा होती की तुम्ही सगळेजण तुमच्या तुमच्या क्षेत्रात एक विचारांनी काम करणारे लोक. सुपे सरांचा वेळ मला माहिती आहे किती महत्वाचा आहे. ते इथे असणं म्हणजे कितीतरी लोक कदाचित वाट बघत असतील, त्यांना उपचारांची आणि गरज असते. तर हे सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही सगळी लोक एकत्र येऊ शकली, तुम्ही सगळे लोक कदाचित तुमचे फोटोज त्या लेखांसोबत एकमेकांसोबत बघत असाल, तर कधीतरी एक अशी चर्चा व्हावी की ज्या चर्चेतून आपल्या एकमेकांच्या भेटीगाठी व्हाव्यात. आमचं काही चुकत असेल या सगळ्या प्रोसेसमध्ये, कदाचित आम्ही थोडंसं मिस आउट होत असू कुठल्या ठिकाणी, तर त्याच्यावर बोलता यावं म्हणून हा आम्ही घाट घेतला. त्याच्यामागे कुठलाही वेगळा उद्देश नाही. हल्ली काय प्रॉब्लेम आहे की आपण सगळीची सगळी चर्चा फार उत्साहाने करायची असली तर ती फक्त व्हॉट्सअपवर करतो, कारण की तिथे चेहरे दिसत नाहीत, आणि चेहऱ्यांना सामोरं जाऊन बोलणं आणि विचार व्यक्त करणं हे अत्यंत कठीण काम असतं. तर ते काम आपण आज करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी मनमोकळेपणाने बोलावं यासाठीच हे गप्पाष्टक आहे. त्यासाठी तुम्ही सगळेजण अत्यंत उत्तम संख्येने उपस्थित राहिलात. हे अवतरणचं कुटुंब जे आम्ही चालवतोय, मी जरी त्याचं छोटंसं बीज रोवलं असलं तरी मला वाटतं हा काही जो काही वटवृक्ष माझ्यासमोर उभा आहे तर त्याचं मला खरंच कौतुक आहे. तुम्ही हे सगळं मनमोकळेपणाने आज बोलाल, व्यक्त व्हाल अशी अपेक्षा, सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.